राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे। आधी निवडणुका लवकर घ्या म्हणणारे आता निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करतायत असा टोला शिंदे यांनी राज ठाकरेंना लगावलाय। पराभव दिसू लागल्यानं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। तर पराभव दिसायला लागल्यावर महायुतीवर आरोप करण्यात येत आहेत असे देखील शिंदे यांनी म्हटलेलं आहे। जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला होता। माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा। एका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत, 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं जे मतदार नाही आहेत, पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतायत। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। यापूर्वी निवडणुका लवकर घ्या, निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते। आता त्यांना पराभव दिसू लागला, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असा धोसा त्यांनी लावलेला आहे। पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर करतात, महायुतीवर करतात। हा त्यांचा रोजचा धंदा आहे, त्यामुळे त्याच्याकडे आम्ही काय विशेष लक्ष देत नाही। आणि किती इकडं काय ते सुरसुऱ्या लवंग्या फुटल्या तरी आमचा महायुतीचा ॲटम बॉम्ब आहे ना, तो सगळ्यांचं काम तमाम करेल। राजसाहेब ठाकरे यांची एक सभा झाली। राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात आणि त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे। पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा, अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही